आमच्या समवेत जोडले गेलेले आमचे परम मित्र आवाज भिवंडीचा आवाज गोरसईचा मनोज ठाकरे सरांना ऐकूयात खेळाच्या या नक्कीच सत्रामध्ये। थँक्यू। तर चला अट्टाली संघाला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। आपण वेल वाया न घालवता लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। तर चला आपण वेल वाया न घालवता लगेच खेळाला सुरुवात करूया। मित्र आज अंतिम दिवस याच्यासाठी केला होता हट्टहास, तो दिवस ती वेल मात्र जवळ आलेली आहे। याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला या ठिकाणी मान्यवर संध्याच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आपण पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये एलकुंदे हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तर दिवस गाजल होता आरडी 11 किरवली या संघाने। तर पाहण्यासारखं राहील की आजचा दिवस कुठला संघ गाजवेल, कारण वरील गटामध्ये आपण पाहिलं तर स्पार्टन सांगे हा संघ पुढे गेलेला आहे आणि आता मात्र पाहूया या सामन्यातील विजेता संघ त्यांच्याशी 2 हात घेईल आणि तिथनं मात्र जो विजय संघ होईल तो आरडी 11 किरवली या संघाशी 2 हात करेल आणि तिथनं जो विजय होईल तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल। तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। जय बोरसेदेव अटाली आपणास विनंती आहे आपण वेळ कमी खर्च करून लगेच खेळाला सुरुवात करूया। त्याचबरोबर बादशाह 11 निंबावली बी संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, प्राचारण करायचे आहे। आपण पाहतात वसुंधरी गावचे विद्यमान सरपंच वनिता रवींद्र जाधव तसेच विद्यमान उपसरपंच दीपक गौरू कामले यांच्या नावाने आपण पाहिले तर सरपंच उपसरपंच चषकचं महा आयोजन पाहायला मिळते। ओम साई क्रिकेट क्लब वासुंदरी या संघाच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा रंगवली। मित्र आपल्याला जर विचार केला एखादा घरी कार्यक्रम करायचा असेल तर महिनाभरापासून ती तयारी करावी लागते आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर या संपूर्ण विभागाला 2 तालुक्याला न्याय देण्यासाठी याही संघाने खूप सारी मेहनत घेतली। आपल्या व्यावहारिक जीवनातून वेळ काढून या स्पर्धेसाठी अतोनात दिवस रात्र मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला आपण पाहतोय 4 चांद जणू काय लागलेले आहेत। कारण या स्पर्धेचं नाव मित्र म्हणे पूर्ण सीझन मध्ये गाजेल, कारण या स्पर्धेमध्येच आपण जर पाहिलं तर 122 धावांचं बलमट आव्हान पाहायला मिळालं। या स्पर्धेमध्येच आपण पाहिलं एका गोलंदाजाने एका ओव्हर मध्ये 1 रन न खर्च करता 5 गडी बाद करण्याचा विक्रमी नोंदवलेला आहे। म्हणूनच या संघाला या टीमला या चषकाला मात्र या पूर्ण सीझन मध्ये मित्र म्हणून पूजलं जाईल। जेव्हा जेव्हा ही मोठी धावसंख्या उभारली जाईल तेव्हा तेव्हा या चषकाचं नाव मात्र घेतलं जाईल। वलिया खेळाकडे मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना बादशाह 11 निंबवले बी वर्सेस जय बोरसेदेव अटाली या संघादरम्यान एक बिग फाईट बिग लढत मित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। प्रथम नाणेफेक जिंकून जय बोरसेदेव अटाली या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केलेले आहे बादशाह 11 निंबवले बी या संघास। यस आपण टाइम लावणार आहोत। ज्या वेळेस पहिल्या चेंडूची फेकी होईल त्यावेळेस 2 षटक जे आहे ते 10 मिनिटाच्या आतमध्ये संपन्न करणं गरजेचं आहे। यस दोन्ही संघाचे 12 मॅन अर्थात 12वे खेळाडू आपणही टायमाकडे लक्ष ठेवायचं आहे।
जेव्हा पहिला चेंडू टाकला जाईल तेव्हा इथं मात्र टायमिंग सेट केला जाईल, म्हणून टाइमपास न करता आपण लगेच खेळायला सुरुवात करूया। निश्चितच ज्या ज्या महापुरुषाने आपल्या जीवनगाथेमध्ये टायमाला संबोधित केलाय, टायमाला मान दिलेला आहे, म्हणून आज या समाजामध्ये त्या महापुरुषांना नमस्कार केला जातोय। मग कुठलाही महापुरुष असो, त्याच्या जीवनाचा तुम्ही पुस्तक उघडून पहा, त्यांनी समय अर्थात वेळ याला खूप महत्त्व दिलेलं आहे। यास पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा केला जातोय, हरी झेंडी दाखवली जाते, खेळाला सुरुवात होते। पहिला चेंडू या वेळेस आपण पाहिलं तडव्यांच्या रिजन मध्ये, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अंदाज चांगला बांधला गेला, कारण चेंडूने थोडीशी फसवेगिरी जरूर केली होती, परंतु आपण पाहिलं तर गुड स्टॉप केलं गेलेलं आहे। रवी यांच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडू कुठल्या प्रकारची धाव नाही आहे। कल्पेश आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पाहूया पुढील चेंडू, या वेळेस हलक्या हाताने पाहिलं तर स्क्वेअर कांपरच्या रिजन मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे। आपण पाहिलं तर शरीराचा बॅलन्स कुठेतरी तुटला होता, परंतु चेंडूला मात्र घालू दिलं नाहीये, चांगला फील्ड केला आणि इथं मात्र आपण पाहतोय एक धाव घेतलेली आहे। एका धावेने स्वतःचा आणि संघाच्या अकाउंटचा सरी गणेशा केला जातोय। कल्पेशांच्या माध्यमातून अकाउंट ओपन तर केलेला आहे। पाहूया रन रुपी बँक मध्ये किती धावांची जमापुंजी केली जाते हे पाहण्यासारखं राहील। याच्यानंतर होणारा सामना विजेता संघ स्पार्टन सांगे संघाशी लढत घेणार आहे, तर सांगे संघापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण तयार राहायचं आहे। यस, आमच्या मागेच बसलेले आहेत। इथं मात्र थर्ड मॅनच्या रिझल्ट मध्ये चेंडूला कलेक्ट केलेला जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे। चांगलं मित्र म्हणेन बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, कारण दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत, तुल्यबल्य आहेत आणि याच्यातला जो संकनाद आहे तो खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल। रवी यांनी मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते। यस, आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील पहिली टीम जी आहे फायनल मध्ये पोहोचलेली आहे, RD11 किरवली हा संघ, तर त्याही संघाला विनंती आहे की आपण इथं उपस्थित राहायचं आहे, कारण आपण अंतिम सामना खेळणार आहोत। निश्चितच आपण या 15 मिनिटात अर्ध्या तासात तुम्ही इथेही उपस्थित व्हायचं आहे। तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच फील्ड प्लेस सजून घ्या। एलकुंदेवाले आपणही कुठे असाल तर यायचं आहे, त्याचबरोबर RD किरवली, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। कालच्या दिवसातून आपण पाहिलं तर RD किरवली हा संघ क्वालिफाय झाला होता, आजच्या दिवसातून जो क्वालिफाय होईल त्या संघाची मॅच होणार आहे आणि तो सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, म्हणून आपण लगेचच इथं उपस्थित व्हायचं आहे। RD स्पोर्ट किरवली संघास विनंती आहे पुन्हा एकदा की आपण इथं उपस्थित राहायचं आहे। फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला संघ आपल्याला पाहायला मिळते एलकुंदे हा संघ। तर चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते। या वेळेस प्रथम फटका सजवलेला आहे, पाहूया दुरून क्षेत्ररक्षक जाईल, चेंडूला अडवला जाईल का नाही, चेंडू मात्र सीमा पार, अजून एक येतोय, चांगल्या प्रकारे चौकार। या वेळेस समोरच्या दिशेने आपण पाहू शकता इनफील्डच्या वरतून खेळून काढलेला आहे, चेंडू सीमा लगत जातोय, चेंडू थांबत नाहीये, अजून एकदा एक दर्जेदार क्वालिटीचा येतोय चौकार।
टू बॅक दुसरा चौकार इथं मात्र आपण पाहिलं तर 22 यांच्या बॅट मधून पाहायला मिळतंय. ऑन फायर फलंदाजी खूप चांगली करतोय. सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी स्ट्रगल करत होते, धावा बनत नव्हत्या, परंतु या दोन चेंडूंवरती मात्र धावा बनल्या गेल्या. यावेळेला अजून एक ताकदवार फटका पाहायला मिळतोय. हाही चेंडू थांबणार नाही, जाईल सी मार्शे बाहेर आणि येईल एक दर्जेदार क्वालिटीचा चौकार. एक चौकाराची हॅट्रिक सुद्धा पूर्ण करतो भावेश आणि धावसंख्येला आकारी देतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 13 लागली जाते. आपण जर पाहिले तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव होती, परंतु उर्वरित 3 चेंडूंमध्ये मात्र 12 धावा वसूल केल्या गेल्या. यालाच म्हणतात क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. म्हणजे क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. असं वाटलं होतं की गुड अँड बेल षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु या संपूर्ण विचारसरणीला मात्र फोल ठरत असताना पाहायला मिळते. अंतिम चेंडूची फेकी करे तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती 13 लागली गेली आहे. जगदील या वेळेस येतोय गोलंदाजी मार्क वरती. हा एक चांगला गोलंदाज आहे, यात मात्र काही शंका नाही आहे, परंतु आपण जसजसं स्पर्धेमध्ये पुढे जातोय तसतशी आपल्याला जी खेळाची वृत्ती जी आहे ती अधिक बळकट करावी लागते. कारण समोरील संघ तेवढ्या ताकदी तोला मोलाचे निवडक येत असतात. त्या कारणास्तव अधिक ताकदीने अधिक शर्तीने तुम्हाला प्रयत्न करावा लागतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, मेहनत करावी लागते आणि मेहनतीशिवाय मित्र कुठल्याच गोष्टीसाठी पर्याय नाहीये. या वेळेस पवित्रा चेंज केला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये बराचसा अंतर पाहायला मिळाला. जणू काय आपण जसं म्हणतोय की डोळे बंद करून फटका मारण्याचा प्रयत्न तो इथं पाहायला मिळाला. कारण चेंडू आणि बॅट मध्ये जवळ 6 इंचाचा गॅप आपल्याला पाहायला मिळाला. परंतु लेगबॅटच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या 14 या अंकावरती लागली गेली आहे. 3 षटकांचा मित्र हा सामना पाहायला मिळतोय. बादशाह 11 निंबोली बी वर्सेस जय बोरसेदेव अटाली या संघादरम्यान एक बिग फाईट बिग लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र आपली कर्मकुशलता अर्पण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जीवाच्या अकांताने प्रयत्न करत आहेत सामन्यावरती वर्चस्व मिळवण्यासाठी. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 चालू आहे. जगदील या गोलंदाजाच्या माध्यमातून या वेळेस उडवलाय. क्या बात आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमा पार. रॉकेट शॉट, षटकार. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर 20 लागली गेली आहे. जगदील पुन्हा एकदा तयार होतोय. कुठेतरी चिंतेचं वातावरण निश्चित असेल, कारण आपण पाहिले तर मोठा फटका लागला आहे या ओव्हर मध्ये आणि यानंतर जो चेंडू हाताळायचा कुठे हा निश्चितच प्रश्न पडला असेल. परंतु या प्रश्नाचं उत्तर जास्त चिंतन करून नाही, मनन करून नाही, तर मैदानाच्या आतमध्ये नैसर्गिक खेळी करत असताना पाहायला मिळेल. झालं गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायचं असतं, मग आयुष्य असं की खेळ. तर पाहूया कशा प्रकारे या चेंडूची फेकी केली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. चेंडूला चेक केलं जाते. थोडंसं घाई करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे. मित्र, आज आपल्याला अंतिम सामनाही खेळवायचा आहे. या स्पर्धेची सांगता आज आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सरसावताई गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मित्र म्हणून या ठिकाणी एका हाताने चेंडूला कलेक्ट केलेला आहे आणि अशा रीतीने इथं मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. मागील चेंडूवरती षटकार लागल्यानंतर इथं मात्र एक चांगला फटका जरूर खेळला होता, परंतु गॅप शोधता आलं नाही. या परिणाम स्वरूप आपण पाहतोय एकच धाव, एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल. 21 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. संपूर्ण दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर सर्व टीमने आपलं दमखम दाखवलेला पाहायला मिळाला. प्रत्येक सामना अतिशय अतितटीचा पाहायला मिळाला. खरोखरच या स्पर्धा आयोजन केली आणि त्या स्पर्धेचा रंग मात्र खूप चांगल्या पद्धतीने उठावदार आपल्याला पाहायला मिळतोय.
निश्चितच आपल्या फालुतूरमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. गोलंदाज थांबतोय, पुन्हा एकदा येतोय. नव्याने सुरुवात करण्यासाठी 2 पावलं मागे पाहूया. 30 आल सर्कलच्या रेषेपासून सरसावतोय गोलंदाज. या वेळेस मात्र अफलातून चेंडू हाताला जातोय. फलंदाज बाद होईल बोलच्या स्वरूपात. सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अतिशय फास्टेस्ट क्रिकेट खेळलं जाते. खास करून 3-3 ओव्हरचे सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेळेच्या अभावी हा निर्णय कमिटीला घ्यावा लागला. या वेळेस पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताला होता. बीड झाले फलंदाज. बीड होतोय इथं मात्र एसटी रक्षक आणि चेंडू मात्र फरार होतोय. सी मार्श बाहेर हा येतोय का लकीली चौकार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 25-25 ऑन बोर्ड लागली जाते. नाही आहे गोलंदाजास. आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्यासाठी भरपूर वेळा ट्राय केलं. एक वेळा असे आली होती की किल्ला हातात येतोय, परंतु जी रसद होती, जी सैनिकांचा पुरवठा होता तो कुठेतरी लेट झाला. परिणाम स्वरूप तो जंजिरा किल्ला हातामधून गमवावा लागला. तशी परिस्थिती इथं निर्माण केली. सर्व काही वेल अँड गुड पाहायला मिळालं, परंतु 7 क्षेत्ररक्षणाची लाभली नाहीये. परिणाम स्वरूप धावा इथे एक्स्ट्राच्या खर्च होताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेस कार्पेटच्या साहाय्याने स्क्वेअर लेग रिजन मधून आपण पाहतो चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रश्न निर्माण केलेला आहे आणि इथं मात्र आपण पाहिलं तर त्याचं उत्तर मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक इथं मात्र आपण पाहिलं तर दुसरं कंप्लीट केले जाते. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येईल निश्चित हे पाहण्यासारखं राहील. प्रेम अंतिम षटक फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. आपण पाहिलं तर कुठेतरी धावा कमी खर्च केल्या. जगदिल याने दिलदार गोलंदाजी केली, कारण एक षटकार जरूर लागला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालं असेल, परंतु त्या गोष्टीकडे न जुगामता मला जे करायचं आहे ते प्रामाणिक करायचं आहे. नैसर्गिक पद्धतीने मला 100% द्यायचं आहे. त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी, कारण एक षटकार एक चौकार सुद्धा या ओव्हर मध्ये षटकार आपल्याला एक फक्त पाहायला मिळाला या ओव्हर मध्ये. प्रेम पुन्हा एकदा तयार होते. या वेळेस शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. चला वेळ कमी खर्च करायचा आहे, सहकार्य करा. आपण सकाळपासून सर्व टीमने खूप चांगलं योगदान देऊन सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. तर अजून थोडा वेळ संध्याच्या सत्रामध्ये आपण अंतिम 16 मित्रांनो अनुभवणार आहोत. या वेळेस उडवलाय, क्या बात आहे. चेंडू मात्र जाईल कुठेतरी लांब जाऊन पडतोय. षटकार
पंच बडा हा येतोय बिग हिट षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. पण पाहू शकता 33 धावा डबल 3. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस अजून एक ताकदवार फटका पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. क्या बात आहे. हाही चेंडू थांबत नाही परंतु हा जातो सीमा पार चौकारासाठी. त्या बॉलला मात्र सीमारेषेपर्यंत धाडण्यासाठी जी ताकद लागली होती ती मात्र अफलातून आपल्याला पाहायला मिळाली. ताकदीचा आणि युक्तीचा हा खेळ मांडला जातोय. जिथं ताकद कामी तिथे युक्ती कामी येते परंतु इथं ताकद झोकून दिली होती. यावेळेस आपण पाहतोय की एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मनसुबा आखला होता आणि त्याच रिझन मध्ये चेंडूही होता परंतु भेदता आलं नाहीये, संपर्क साधता आला नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की निर्धावची होते इथं मात्र सांगता. तर गणेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर यस त्यानंतर योगेश वाघे सन्मान्य आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुम्हा सर्वांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा मित्र पाहायला मिळते. मान सन्मान आणि एन्जॉय आनंदासाठी राबवण्यात आलेली ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2024 चा महासंग्राम पाहायला मिळते. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवर असतील, प्रेक्षक वर्ग असेल, खेळाडू गण असेल, या सर्वांचं मनस्वी धन्यवाद आणि शाब्दिक सुमनाने हार्दिक आपलं स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जी लागली जाते आतापर्यंत आपण पाहतोय 38 धावा 38 धावसंख्या धावफलकावरती आहे. एक चांगला स्कोर कार्ड मित्र म्हणेन धावफलकावरती आता सजला जातोय. कारण जवळ या इनिंग मध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या कालामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला 1 षटकार, इथं मात्र सुरुवातीलाच 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. अशा रीतीने एकंदरीत 38 धावांवरती धावफलक नेऊन ठेवलेला आहे. अजूनही काही चेंडूंचा इथं मात्र खेळ बाकी आहे. याच्यात अजून एका 2 मोठा फटका आला तर निश्चितच स्कोर कार्ड हा डोंगरासारखा उभा राहील, जिथं चढण्यासाठी निश्चितच मित्र म्हणेन समोरील टीमला दम लागू शकते. परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. शक्य करण्यासाठी तुम्हाला करावी लागते मेहनत, प्रयत्न, जिद्दीचं, शर्तीचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला सज्ज असावं लागतंय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेले तर रवी यांच्या 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जगदील यांच्या गोलंदाजीवरती सुद्धा आपल्याला कमी धावा खर्च करताना पाहायला मिळाले. प्रेम यावेळेस तिसरं षटक घेऊन येतोय. यावेळेस बॅटची वरील कडा परंतु मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न काय करते पाहूया. यस फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात.
सांगोडे गावचे एक समाजसेवक आणि उद्योजक सन्माननीय गणेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती कमिटीच्या माध्यमातून आपणास पुकारा दिला जातोय. खास करून ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा फलकावरती जमा केलेल्या आहेत आणि उर्वरित दुसऱ्या इनिंग मध्ये अर्थात 3 षटकांमध्ये 40 धावांचं इथं मात्र आव्हान ठेवलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना मान सन्मान दिला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये म्हटले आहे की अतिथी देवो भव आणि त्यांना सन्मानित करण्यात येते आणि त्यासाठी सन्मान चिन्ह ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री या इव्हेंट साठी खास करून सरपंच उपसरपंच चषकासाठी सन्मान्य श्री गणेश गोरखनाथ पाटील अध्यक्ष शिवकल्याण सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि उपाध्यक्ष भाजपा कल्याण तालुका ग्रामीण युवा मोर्चा अशी मोठी जिम्मेदारी असलेले तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचे सन्मान्य श्री गणेश गोरखनाथ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य योगेश वाघे त्यांच्या समवेत आहे. एक हसमुख दिलदार व्यक्तिमत्व सन्मान्य गणेश गोरखनाथ पाटील या साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. पुन्हा एकदा त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. तर प्रत्यक्षात ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल या 40 धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की या थांबलं जाईल या ऐकूया या विभागातील एक उत्कृष्ट आवाज विकास केने सरांच्या माध्यमातून विश्वास केने सरांच्या माध्यमातून. धन्यवाद मनोज ठाकरे सर. पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पार. 6 धावेंसाठी षटकार. ती क्षमता इथे मात्र सिद्ध केली जाते या षटकामध्ये. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं नक्कीच हे क्रीडांगण. सरपंच उपसरपंच चषकाचा हा दरार आणि अनेक लाडके आमच्या दिग्गज मान्यवरांचा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. हो, पुन्हा एकदा इथे मात्र पाहावं लागेल. पंचांनी बीमर घोषित केलाय आणि तत्पर या ठिकाणी मात्र ही एक धाव सुद्धा नक्कीच धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या चेंडूवरती हा षटकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला तर बीमर हाताला गोलंदाज कल्पेश केनन आणि त्या अनुषंगाने आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच फ्री हिटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच
चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र स्ट्राईक असेल प्रेम कडे आणि नक्कीच प्रेमला आता मात्र संधी असेल हात खोलण्याची, कारण की हा चेंडू असेल फ्री हिट. ओहो, यॉर्कर लाईन चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ओहो, इथे मात्र नक्कीच हा ना इथे मात्र जरदरचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण की एका बाजूने आटाळी संघ आणि त्यांच्या सोबतीनं निंबवली संघ आहे, तर संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. नो बॉलचा नक्कीच इशारा, तर नंतर हा फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताला गोलंदाज कल्पेश केल्यानं धावसंख्या धावफलकावरती 8-39 लक्ष असताना अजूनही विजयासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. ओहो, शॉटअंपुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक होते, मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती बिग हिट करणं गरजेचं होतं प्रेमला देखील, कारण की अतिशय चांगला चेंडू होता, मोठा फटका मारणं गरजेचं होतं. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीन धावसंख्या जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 39चा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये जय बोरशादेव आटाळी हा संघ, आणि त्या अनुषंगाने विचार केला तर आतापर्यंत 30 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला याचा बॅटर आता मात्र विनायक पाटील असेल सज्ज. हो, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय तब्बल 10 या आकड्यावरती, आणि या षटकातील विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 2 चेंडू निर्णायक असेल. आफ्टर दी लंच थोडासा नक्कीच तणाव आला होता सर्व आमच्या आयुष्य कमेडीवर, आमच्या नक्कीच लाईव्ह कमेडीवर समालोचक असतील, अंपायर्स असतील, थोडासा ते देखील नक्कीच थोडासा आराम करत होते, परंतु आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. खोलवटाचा चेंडू खोदून काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडस नक्कीच लॉंग ऑन रिजन मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने हा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री यांच्या माध्यमातून ही साकारलेली सुंदर अशी स्पर्धा, आणि पुढील मॅच असेल अर्थातच स्पार्टन 11 सांगे त्यांच्या अगेन्स्ट. या सामन्यातील विजेता संघ अशी क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, आणि तदनंतर सेमीफायनल क्रमांक 2 असेल आरडी किरवली, तिथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, आणि अंतिम लढतीमध्ये मेगा फायनल मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल अर्थातच एलकुंदे संघ. हो, इथे मात्र फटका फसलाय, मोठा मासा गळायला लागलाय. विनायक पाटीलच्या केलीचा अंत. विनायक बॅक टू द पवेलियन. नका प्लीज राम जाधव, कारण की अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेले आहेत, परंतु आज आमच्या मान्यवरांचा देखील शुभ सन्मान करणं गरजेचं आहे, कारण की आज अंतिम दिवस आहे. मान्यवर देखील येत राहतील आणि सामने देखील शेवटचे तितक्याच महत्वाचे असतील. त्या अनुषंगाने नक्कीच दीपक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करूयात शुभ सन्मानित गणेशजी गोरनाथ पाटील यांना शुभ सन्मान केला जाईल त्यांचा देखील. आपल्याकडे एकच कॅमेरा त्या अनुषंगाने नक्कीच या गोष्टीकडे आयोजकांनी सुद्धा लक्ष असू द्या. जर पंचांच्या नक्कीच दरम्यान जर हा कुठलाही डिसिजन आमच्याकडे पोहोचवला तर तो आम्ही घेऊ शकत नाहीये, यामुळे नक्कीच लक्ष असू द्या. हो, इथे मात्र नक्कीच दिशा पाहावी लागेल. बाईटचा इशारा आणि दरम्यान आपण पाहू शकता शुभ सन्मान गणेशजी पाटील यांचा होतोय आमच्या प्रमुख व्यासपीठावरती. वस्त्र अलंकार हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू परंपरेमध्ये ज्या शाळेला नक्कीच महत्व आहे ती नक्कीच मायेची उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण नक्कीच सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर रंगबिरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातंय सन्मान्य गणेश पाटील यांना. हा फटका अतिशय सुरेख आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार.
शेवटचा सन्मान करूया. योगेशजी वाघे नक्कीच आमच्या संवेद आहेत. नक्कीच योगेशजी वाघे ग्रामपंचायत सदस्य वासुंद्रेचे त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करूयात. दीपक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. माईशी उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर हा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. नक्कीच असंच सहकार्य करत राहा. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. आपलं देखील हार्दिक आभार. जाव्यात मार्चच्या दिशेला चौकार येतोय. 22च्या स्पेल मध्ये धावसंख्या दाखवलकावरती 16 पाहायला मिळेल. हो इथे मात्र लो फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओहो चेंडू हातातून निसटला. कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा गोल्डन रूल्स आहे मित्रांनो. पकडा कॅच जिंका मॅच. कॅच सोडली की मॅच सोडली याचं प्रात्यक्षिक उदाहरण थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. धावफलक 1 पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी उर्वरित 10 चेंडू मध्ये 23 धावेंची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 23 धाब्यांची आवश्यकता. RD 11 किरवली संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर RD 11 किरवली संघ आपण वेळेवरती रिपोर्टिंग करा अथवा आपणास देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या स्पर्धेचा हा नियम आहे. हो इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू तेज तरार चेंडू हाताळला होता गोलंदाज भावेशनं आणि या चेंडूवरती डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. या षटकामध्ये आपण पाहिला तर एकंदरीत 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. त्यामध्ये एक वाईड आणि एक चौकार देखील आला होता. 3 चेंडू मध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज भावेशनं धावफलक 1 पुढे सरसावले. जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती आणि संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने. हो इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये परंतु थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नजर अटी तर घटना घटी आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. रुपेशला आपण पाहतोय नक्कीच त्याच्या सोबतीनं प्रेम आहे आणि इथे मात्र विनायक तंबूच्या आशेला गेल्यानंतर आता मात्र या 2 बॅटर्स वरती महत्वाची कामगिरी असेल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. मागच्या मॅच मध्ये भावेशने 3 चेंडू मध्ये 3 षटकार सुद्धा खाल्ले होते परंतु तरी सुद्धा विजयाचा शिलेदार ठरला बादशाह 11 निंबवली ब हा संघ. आणि आता मात्र या मॅच मध्ये कुठला संघ कुठल्या संघावरती हवी होईल याचं नक्कीच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हा आम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भावेश राईट अमरतो. विकेट न कॅमेरा एंड करणं होतंय बॅटर प्रेम साठी. हो रुपेश होते स्ट्राइक एंडलाचा बॅटर. इथे मात्र पाहावं लागेल अगदी नक्कीच लेग स्टिकच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र नक्कीच कुठलाही डिसिजन आला नाहीये. नक्कीच पाहावं लागेल पंच या ठिकाणी मात्र डिसिजन देतील आणि यस इट इज वाईड कारण की नक्कीच कुठल्याही शरीराला स्पर्श झाला नव्हता आणि त्या अनुषंगाने पंचांनी स्क्वेअर लेग पंचांशी नक्कीच या ठिकाणी मात्र संपर्क केला आणि या ठिकाणी मात्र योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. हा वाईट चेंडू असेल. एका धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 20 आणि आता मात्र विजयासाठी अजूनही धावा हव्यात. तत्पर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 20 धाब्यांची आवश्यकता. हो इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पंचांचा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. नक्कीच हा चेंडू जर अजूनही अशा पद्धतीने हाताळला तर तत्पर इथे मात्र नक्कीच दंडित केलं जाईल गोलंदाजाला. 20 धावा आहेत. 19 धाब्यांची आवश्यकता अजूनही असेल कारण की 39 चं लक्ष आहे. त्या अनुषंगाने 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मागचा चेंडू हा वाईड होता. हो बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं. इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय आणि यस नक्कीच निर्धाव चेंडू हा देखील पाहायला मिळतोय. नक्कीच या षटकाचा विचार केला रुपेशने आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी मात्र डॉट खेळून काढलेले आहेत. 18 चेंडूंच्या खेळीमध्ये नक्कीच 4 चेंडू निर्धाव खेळून काढणं हे नक्कीच महागडं ठरेल. आता मात्र समीकरण 6 चेंडू मध्ये 19 धाब्यांची आवश्यकता असेल. चेक केलं जाईल नक्कीच चेक करतायत आमचे ऑफलाईन स्कोरर. नक्कीच मी ॲज अ स्कोररच्या माध्यमातून चेक केलं. 39 धावा झाल्या होत्या. 40 धाब्यांची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने 20 धाब्यांची आवश्यकता असेल.
आमचे ऑनलाईन स्कोरर नक्कीच बरोबर दर्शवत होते, परंतु काही हरकत नाहीये, या गोष्टी होत राहतात, परंतु त्याचं नक्कीच करेक्शन आम्ही देखील करतोय. 6 चेंडूमध्ये 20 धाब्यांची आवश्यकता असेल आणि RD 11 किरवली या संघाला नक्कीच आम्ही वारंवार सातत्याने कळवतो की आपण या ठिकाणी मात्र रिपोर्टिंग करायची आहे. राकेश दिगाडकर आपण आलात असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. नक्कीच आपण देखील या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 6 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल होतोय सज्ज आणि स्ट्राईक असेल फलंदाज प्रेमगड आणि इथे मात्र नक्कीच काय घडेल काय बिघडेल. 6 चेंडू 20 धाबा. त्याला जास्त वेळ घेऊ नका. कल्पेश केने प्लीज सहकार्य करा. 6 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. 4:30 आता नक्कीच टायमिंग मैदान मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल. कल्पेश केले जात आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण होते आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. स्वतःला सिद्ध करावा लागेल प्रेमला. हे मोठे फटके मारावे लागतील कारण की रुपेशने एका बाजूने डॉट चेंडू खेळून काढलेत आणि त्या बळावरती आपण पाहिलं तर नक्कीच ज्या 3 ते 4 चेंडू मध्ये 7 ते 8 धावा जर धावफलकावरती जोडल्या असत्या तर इथे मात्र समीकरण थोडस वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काही अर्थ नाहीये. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. प्रेडिक्शन लावणं चुकीचं ठरेल आणि इथे मात्र समीकरण मध्ये मध्ये पाहायला मिळेल उर्वरित 5 चेंडूमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. 3 षटकारांची नितांत आवश्यकता. 5-18 समीकरण मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल देखील होतोय सज्ज. 5-18 समीकरण मध्ये. हो, इथे मात्र बिगिट केलाय परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र स्ट्राईक नक्कीच धाव देखील घेतली जात नाहीये. प्रेमच्या माध्यमातून असं वाटलं होतं हा मोठा फटका येईल परंतु तसं घडताना पाहायला मिळालं नाहीये आणि तत्पर इथे मात्र डॉट चेंडू येतोय. दरम्यान विजयासाठी अजूनही 3 षटकारांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एका बाजूने चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कुणालच्या माध्यमातून 18 धाब्यांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. हो, पुन्हा एकदा अतिशय क्रॉस दी बॅट चेंडूने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची इनर एज आणि काय प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. प्रशंसा करावी लागेल. साईनाथ होते त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅन मधून फाईन लेगच्या दिशेनं भरधाव वेगाने गेला आणि या चेंडूला अडवला. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. अंतिम टप्प्यात अंतिम क्षणाला अशा पद्धतीने धावा रोखणं फार गरजेचं होतं आणि तसंच कार्य केलं जात आहे. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 16 धाब्यांची आवश्यकता असेल. 3-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. ओहो, स्विंग डॉट बॉल येतोय. दरम्यान चांगली गोलंदाजी हाताळली जाते. अगदी नक्कीच कानाच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पकड निर्माण झालेले मजबूत. 5-11 निंबवली ब या संघाची. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव आले. मागच्या षटकाचा विचार केला 3 चेंडू निर्धाव आले होते. एकंदरीत 5 चेंडू निर्धाव आणि पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू निर्धाव आला होता. एकंदरीत 18 चेंडू मध्ये 6 चेंडू हे निर्धाव खेळून काढले होते आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मात्र निंबवली ब या संघाला होतोय. तर नक्कीच मर्यादित षटकांचे जर हे सामने असतील आणि अशा कुशल मुवमेंटला जर आपण 6-7 चेंडू जर या ठिकाणी मात्र निर्धाव खेळून काढत असाल तर नक्कीच हे मात्र कुठेतरी धोक्याची घंटा म्हणू शकता. आता फटका आलाय. देर से आए लेकिन तंदुरुस्त आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. लॉंग बिग अवे माइटी ह्यूज मॅक्झिमम षटकार. मात्र समीकरण मध्ये आतमध्ये 1 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. हा जर खराब चेंडू हाताळला कुणालने तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वेगळं चित्र निर्माण होईल. यात मात्र शंका नाहीये. हो, यष्टांच्या वरून चेंडू गेला आणि विजय संपादित केलं.
बादशाह 11 निंबवली ब या संघानं निंबवली संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असेल. अर्थातच बादशाह 11 निंबवली ब पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये स्पार्टन सांगे त्यांच्या अगेन्स्ट निंबवली ब. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस साठी लगेच या दोन्ही संघांनी आणि नाणेफेकी देखील केली जाईल आणि या मॅचचा हिरो ज्याने तब्बल आपल्या फलंदाजीतून 31 धावा संघासाठी जोडल्या आणि गोलंदाजी सुद्धा अतिशय सुरेख केली, तोच ठरला या मॅचचा हिरो. नो डाऊट ऑल अबाउट अर्थातच भावेश ठरला या मॅचचा हिरो. भावेश आपण देखील या लगेचच या, प्लीज सहकार्य करा. भावेश ठरलाय मॅचचा मानकरी आणि पुढील मॅच स्पार्टन सांगे त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत. अर्थातच बादशाह 11 निंबवली ब. प्रॅक्टिस साठी वेळ नाही आपल्याकडे. स्पार्टन सांगे संघ वेळ आपल्याकडे नाहीये आणि आपण टॉस साठी या आणि त्याचबरोबर भावेश आपण देखील या. आपण करूया टॉस. या मॅचचा अंतिम लढत आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ RD 11 संघाशी फाईट करेल. RD 11 संघ आपण देखील सज्ज राहा. आजच्या दिवसामध्ये दोन दिग्गज संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. अर्थातच पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर खडे गोलेवडी या संघाला 2 चेंडूंची पॅनल्टी मिळाली होती, ते देखील स्पर्धेचे बाहेर झाले. त्यानंतर मात्र वाडेकर संघाला सुद्धा 2 बॉल्सची पॅनल्टी मिळाली होती, ते देखील या स्पर्धेतून बाहेर झाले. जर आपला संघ वेळेवर उपस्थित नसेल तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला सुद्धा 2 बॉलची पॅनल्टी असेल. या गोष्टीची नोंद घ्यायची राकेश दिगाडकर आपण यांनी. तर जाऊयात नक्कीच भावेशला नक्कीच मॅचचा हा पुरस्कार देऊयात. सन्माननीय नक्कीच गणेश पाटील यांना विनंती करेन की आपण नक्कीच हा मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आपण पाहू शकता आमच्या स्क्रीन वरती सन्मानित केलं जात आहे अर्थातच भावेशला, ज्याने आक्रमक कामगिरी केली. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण करूया टॉस. गणेश पाटील यांच्यात शुभ असते. करूया टॉस. एका बाजूला स्पार्टन सांगे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत बादशाह 11 निंबवली ब. नक्कीच आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये असेल. अर्थातच एका ट्रॉफीचा मानकरी तो संघ ठरेल. टॉस केला जातो आमच्या मान्यवरांच्या शुभ असते आणि या ठिकाणी मात्र टॉस जिंकलाय सांगे या संघानं आणि त्यांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला मनोज, डिसिजन सांगा. नक्कीच कर्णधाराने येताना टॉस उडवण्यासाठी येताना आपल्या संघाला विचारून येणं गरजेचं असतं आणि ह्या गोष्टी असतात ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे कर्णधाराने सुद्धा लक्ष देणे गरजेचं. काही हरकत नाहीये. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय स्पार्टन सांगे या संघाला आणि आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील अनुभवणार आहोत. एका बाजूला स्पार्टन सांगे त्यांच्या अगेन्स्ट बादशाह 11 निंबवली ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात आमच्या समेत सलगच्या दुसऱ्या दिवसामध्ये गोड आवाज आपण ऐकत आलात. आवाज भिवंडीचा, आवाज गोरसईचा. आमचे साथी समालोचक आमचे मित्र मनोज ठाकरे सरांना ऐकूयात या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू. हो क्या बात आहे. कृष्णा केने इन ऍक्शन मध्ये नक्कीच पंचांची भूमिका साकारली होती ती टाकून आता मात्र आपल्या संघासाठी सज्ज होतात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षणाला लांबून घ्यायचं आहे. इथनं टायमिंग सेट केलं जाईल जेव्हा पहिल्या चेंडूची फेकी केली जाईल त्यावेळेस. तत्पूर्वी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्या प्रकारे वेल वाया न घालवता
तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे. उशीर करायचं नाही मुलीचं, कारण आपण थोड्याच वेळ